न्यूज आपण बघतोय। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये गेल्या 4 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे। दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील फळबागेसह पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये द्राक्ष, केळी आणि आंब्याच्या पिकांची नासाडी झालेली आहे। हातातोंडाशी आलेला घास अवघ्या 4 दिवसामध्ये मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। दरम्यान नुकसान झालेल्या भागांचे लवकरात लवकर पंचनामे करा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। दरम्यान नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील शेतीला बसलेला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर औसा असेल, निलंगा असेल, उदगीर, जळकोट आणि रेणापूर या भागातील जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष पिकाला आणि फळबागेला नुकसान झालेलं आहे। आज जर आपण पाहिलं तर हा जो माल आहे हा पूर्णतः माल जो आहे तो पूर्णतः नासलेला आपण आपल्या निदर्शनास येतो इथं। आणि बाग जी उन्मळून पडलेली आहे या मांडवाचा आणि या झाडाचा हा साहेब एवढा खर्च आहे की आपण या शब्दामध्ये उल्लेखही करू शकत नाही आहे। काय मागणी आता शासनाकडे काय मागणी यातनं पंचनामा झालाय का? याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले? साहेब पंचनामा वगैरे याचं काही झालेलं नाही आहे। आम्ही सरांना फोन केला होता या पंचनामा करायला, मग आता ते कधी येतात आणि कधी आता जे काही लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे शासन दरबारी त्यांना या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आत्मीयता कितपर्यंत वाटते ते आता निदर्शनास येईल। एकूणच जर पाहिलं तर सध्या देशभरामध्ये लोकसभेचं जे बिगुल आहे ते बिगुल वाजलेलं आहे। लोकसभेच्या रणसंग्राम सध्या त्याचं शिंक फुंकलेलं आहे आणि एकूणच जर पाहिलं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास ह्या अवकाळी वादळी वाऱ्यानं आणि पावसाने हिरावून घेतला आहे। त्यामुळे आता कधी न भरून येणार हे नुकसान या शेतकऱ्यासाठी शासन काय मदत करणार असा आता शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित होतोय।